श्री किलक स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाला करुणी नमन. शिव ऋषींनी केले जप आराधना. जगदंबा करण्यास प्रसन्न. देवता महासरस्वती श्री चंडिका देवी नमः. मार्कंडेय मुनीचे मंगल चिंतन. उपदेशण्यास शिष्य जन. आरंभिले किलक कथन. विशुद्ध ज्ञान स्वरूप वेद स्वरूप दिव्य नेत्र. अर्धचंद्र मस्तकी शोभत. नमन कल्याण रूपी शिवास. किलक मंत्राची माहिती शिवजी स्वये कथिती. ती असे ज्ञानमयी सिद्धीस प्राप्त करी. श्री सप्तशती स्तोत्र सर्व सुखे देत. अलभ्य वस्तू लाभत देवी सिद्ध होत. संसारात मंत्र नाही तंत्र नाही औषध नाही. जप साधनेने सिद्ध होई सर्व उच्चाटनादिक. भगवान शिव शंकरांनी आमंत्रित केले ऋषी मुनी. सांगितले आवर्जुनी सप्तशती कल्याणप्रद. सप्तशती स्तोत्र पठण प्राप्त होईल पवित्र पुण्य. वागावे हे सत्य जाणून प्रपंचात सर्वांनी. कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी देवी सापले सर्वस्वल्पी. प्रसाद रूपी जीवनात स्वीकारी देवी परम संतुष्ट होई. जे सप्तशती करीती पठण लाभे तया सुख समाधान. तेच सिद्ध देवीचे गण तेच गंधर्व जाण. कुठेही केले भ्रमण तया भीती नसणार. अकाली मृत्यू टळणार मृत्यू येता परमपद. स्त्रिया त्या सौभाग्यशाली सौंदर्यवान भाग्यशाली. धनवान वैभवशाली प्रसाद हा जगदंबेचा. स्तोत्र पठण केल्याने मंद स्वरात धनसंपत्ती ऐश्वर्य होई प्राप्त. आणि पठण केल्याने उच्च स्वरात सर्व काही लाभेल. सौभाग्य आरोग्य सर्व संपत्ती वैभव. शत्रुनाश परममुक्ती सर्व सुखे प्राप्त होती. शुभ कल्याण व्हावे म्हणून इच्छिले. भगवतीची स्तुती करू लागले. करीता आहे करीत राहणार यापुढे. बलशक्ती सुख संपत्ती मिळे देवी मुळे. या प्रकारे किलक स्तोत्र संपूर्ण झाले.